नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. सरकारने एक आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील खत विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि साठेबाजीला चाप लावण्यासाठी कृषी विभागाने आता खत रेशनिंगचा मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची जेवढी जमीन त्याला तेवढेच खत मिळणार या सूत्रानुसार आता खताचे वाटप केले जाणार आहे. खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी विभागानं राज्यभरात 6,000 दुकानाची तपासणी केली. त्यातील 400 दुकानाच्या परवाने रद्द केलेत. लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी ही कडक पावलं उचलली जात आहेत. बियाणाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचंही कृषी विभागानं स्पष्ट केलेलं आहे. सध्या राज्यात शेतकऱ्यांना अपेक्षित एक खत पाहिजे असते आणि दुकानदार त्याला सलग लागून दुसरे खत दिले जाते आणि खताच्या कंपन्याकडून सुद्धा तीच पद्धत राबवून खत दुकानदारांना युरिया बरोबर 15-15-0 यासारखे खते हे लिंकिंग करून दिली जातात. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याची 15-15-15ला ही मागणी नसते, तर ती इतर दुसऱ्याच खताला मागणी असते आणि अशा वेळी दुकानदाराचे सुद्धा खत हे बसून राहते व त्यात आर्थिक म्हणजे खूप मोठी गुंतवणूक हे गुंतून पडत असते. तसेच शेतकऱ्यांनाही युरिया घ्यायचा असला की दुसरेच काहीतरी घ्यावे लागते आणि अनपेक्षित हा खर्च वाढतो आणि यामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठे शेतकरी हे साठेबाजी करतात आणि छोट्या शेतकऱ्यांना हे खते मिळू देत नाहीत. उदाहरण सांगायचं झालं तर 1840 सारखी खते हे ठराविक शेतकऱ्यांना दिली जातात आणि वाढीव दरात ठराविक शेतकऱ्यांना देऊन इतर सामान्य शेतकऱ्यांना मात्र 1840 हे खत दिले जात नाही. यासारखे अनेक प्रकार हे आता राज्यात आणि देशभरात होत असल्या कारणाने आता हा शासनाचा खूप मोठा निर्णय झालेला आहे. आता यापुढे 1840 आणि युरिया हे प्रामुख्याने दोन खते जी आहेत ते रेशनिंगवर देण्याचा खूप मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. कारण या दोन्ही खताला सर्वात जास्त हे अनुदान शासनाकडून आहे. त्यामुळे ह्या दोन खतावर शासनाची करडी नजर असणार असून इतर खते मात्र पाहिजे तेवढे मुबलक हे मिळणार आहे. पण हे 1840 आणि युरिया सारखे खते जे आहेत हे मात्र रेशनिंगच्या कक्षेत येणार असून सध्या तरी हे दोनच खते हे रेशनिंगच्या कक्षेत येणार आहेत. यामुळे सर्व शेतकऱ्यांना युरिया आणि 1840 सारखे खते हे त्यांच्या शेतीच्या धारणेनुसार मिळतील आणि अपेक्षित उत्पन्न हे सामान्य शेतकऱ्याचे किंवा गरीब शेतकऱ्याचे हे वाढेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.